बाई काय हा प्रकार. तर बघा मी खूप 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 अशी खुश होते, कारण मला माहित नव्हतं हे ना 100K सेलिब्रेशन करणार आहे म्हणून. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा यांनी काय काय सरप्राईज केलेलं आहे माझ्यासाठी, आणि चक्क मी आश्चर्यचकित होते की यांनी सरप्राईज प्लॅन केलाच कसा. आणि ठीक आहे, कारण का माझ्या व्हिडिओमुळे ते ह्या सगळ्या लोकांना प्रॉब्लेम होता. कारण मम्मीला होता, पप्पाला होता, काही काढत राहते म्हणे पोरगी. आणि मम्मी पण बोलत राहायची सारखी, फक्त दादू सोबत राहायचं बा, आम्ही दोघं जण सोबत व्हिडिओ काढायचो. आणि ओमकार वगैरे म्हणजे मला वाटलं नव्हतं सगळेजण येतील, आणि पप्पाला तर आवडतच नाही अशा गोष्टी, तर पप्पा सुद्धा चक्क सामील होते या सगळ्या गोष्टींमध्ये. तर बघा किती भारी तयारी करताय, आणि खूप छान माझा आयुष्याचा सगळ्यात बेस्ट दिवस होता हा. छान प्रकारे खूप छान सेलिब्रेशन वगैरे तयारी करता. आणि इकडे पिल्लू नाचत होता, माझा बड्डे म्हणून म्हणून त्याला वाटत होतं त्याचाच बड्डे. ते कोणाचा बड्डे असला ना तर लगेच आहे ना केक हातात घेतो आणि घेऊन बसतो, चाकू घेऊन बसतो आणि माझा बड्डे म्हणतो, माझा बड्डे. कोणालाच केक कट करू देत नाही तो. तर बघा खूप छान. आता हे बघा हे 100Kची तयारी करत होते, आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या सोबत समोर करत होते. मला ठीक आहे, पण मग माझ्यासाठी केलं एवढं. मी नाही ते हे म्हणत होते काय करायचं नाही 100Kचं येतं त्याचं, पण कसं काय कुठून सूर्य उगवला काय माहिती. ते इकडं पिल्लू मदत करत होते त्यांना. मग मी म्हटलं चला आपण थोडीशी हेल्प करावं, आणि त्याला त्याच्यासोबत धिंगाणा करत होते. मी तर धिंगाणाच करत राहते, आणि मी ना असे पचकान हरकती जरा जास्त करत राहते, त्याच्यामुळे माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. पप्पा ठेवत नाही, मम्मी ठेवत नाही, ते ठेवत नाही. म्हणते काय रे का मग मोबाईल हातात घेऊन बसेल असते तू, सारखे सारखं काहीतरी कामधंदा आवरत जाय, कामधंदा करत जाय. आणि पिल्लू मला म्हणत होता माझा बड्डे ना ताई, माझा बड्डे ना, अशा गोष्टी तो करत होता माझ्यासोबत. आणि इकडं त्यांचं आवरणं चालू होतं, पटापट आवरू म्हणजे जास्त उशीर होणार नाही, कारण का लेट झालं होतं, 9 वाजले होते. मग जेवायला वगैरे खूप उशीर होईल, आणि सगळे ड्युटी करून आले होते 12 घंटे, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की पटपट आवरा. हे इकडं शीतल चालू आहे. आणि इकडे मग ते ओंकार मला म्हणत होते की ताई तुम्हाला एक शायरी म्हणावं लागून. बाई म्हटलं ते तर लग्नासारखंच झालं, म्हटलं लग्न झाल्यावर कसं नाव घ्यावं लागतं तसंच झाले म्हटलं आता शायरी घेणं. तर मग म्हणे हा नाव. मी म्हटलं मला काही शायरी वगैरे पाठणे दादू म्हणे मी शोधतो म्हणे, आणि मग तू. मी म्हटलं नाही नाही एवढ्या लवकर थोडी पाठवत राहते शायरी. तर मग चालू होतं. मग ते म्हणे केक वगैरे ठेवत होते, तर पिल्लूचा हात पुरत नव्हतं. ते बघा त्यांनी खुर्ची आणली, आणि खुर्चीवर उभारून आता ते खोलू लागल, त्यातला चाकू काढल, आणि मग म्हणे हे करायचं. इकडे पप्पा बसलेले होते, पप्पा थकून आलेले होते, ते पण थकून आलेले. एवढे सगळे थकून आलेले असून सुद्धा त्यांनी केक वगैरे आणला माझ्यासाठी, आणि सगळेजण खूप हॅपी होते. आणि मला मेन गोष्ट म्हणजे जर सेलिब्रेशन करायचं तर ही साडी घालायची नव्हती, दुसरी साडी घालायची होती. पण काय करता, मग इकडे मम्मीच्या घरी होतं ते, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता त्याच साडीवर ठीक आहे म्हटलं. तर मग इकडं पिल्लू 3 वेळेस हे काढायचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना तो काय करतो डायरेक्ट चाकू घेतो आणि केक कट करतो, मग दुसरं काहीच करत नाही, खात बसतो तिथंच. त्याच्यामुळे ते ना त्याला सारखं काढत होते. इकडे मम्मी आलेली, मम्मीला वाटतं मला कॅमेऱ्यातच घेतो, पण मम्मी लपत राहते. तर हे बघा हे अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे 100Kचं. मस्तपैकी हातात घेऊन बसलाय तो चाकू. हे बघा खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे, खूप मस्त असं. तर चला आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आणि माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईबर करा.